नमस्कार, जय हिंद पालक मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो एका मनातल्या तुमच्या प्रश्नाबद्दल. मुलं अभ्यास करतात पण त्यांचं फक्त दिखाऊपणा असतो, त्यांचं अभ्यासात खरोखर लक्ष राहत नाही किंवा मुलं अभ्यासात लक्ष देत नाही. त्याची खरी कारणं काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. रोज जर अभ्यास टाळत असेल, पुस्तक उघडलं की त्यांना जर झोप असेल, तुम्ही रोज आरडाओरड करता, धमकावता, पण त्याचा काही त्यांच्यावर फरक पडत नाही आणि ते बिलकुल बदलत नाही. आणि तुम्हाला जर आतून असं वाटत असेल की हे माझीच मुलं आहे का आणि हे असं का करतात, आणि तुम्ही जर कुठेतरी स्वतःला दोष देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण आधी मला तुम्हाला 5 प्रश्न विचारायचे आहे. शेवटच्या वेळी तुम्ही मुलाला त्याचं म्हणणं काय आहे हे कधी ऐकून घेतलं होतं का? म्हणजे त्याला सुधारणेचे टिप्स आणि ट्रिक्स किंवा आदेश न देता. मुलं तुमच्या भीतीनं अभ्यास टाळताय का खरोखर त्यांना येत नाही, जमत नाही म्हणून ते पळताय? तुम्ही मुलाकडून फक्त रिझल्टचीच अपेक्षा करता, रिझल्टच मागता का कधी त्यांचे प्रयत्न पण पाहता? मुलांसाठी तुम्ही सुरक्षित आहात का तुम्हाला पाहिल्यानंतर पोरांच्या मनात धडकी भरते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः अगोदर बदलायला तयार आहात का? जर यापैकी एकही प्रश्न तुमच्या मनाला लागला असेल ना, तर पुढचा ऐका, कारण सत्य जे आहे ना ते कडू आहे, पण या कडू सत्यामुळेच तुमच्या पायातील आणि पोरांच्या हातापायातील बेड्या ज्या आहेत ना त्या तुटणार आहेत आणि मुक्त होतील. आपण मुलांना आळशी म्हणतो, पण खरं तर मुलं जे आहेत ना तर ती आळशी नसतात, ती थकलेली असतात. सकाळी लवकर उठणं, शाळेत 6-7 तास बसणं, मग क्लास, ट्युशन, होमवर्क, नंतर परत स्क्रीन, मोबाईल पाहणं, नंतर परत अभ्यास. हा मेंदू आहे, हे काही मशीन नाही आहे. जसं तुम्ही 12 तास काम केल्यावर तुम्हाला जर कोणी सांगितलं की अजून तुला 2-4 तास काम करायचं आहे, तर तुमचं डोकं जे आहे ना तर ते ऐकून सुन्न होणार आहे. तसंच मुलांचं होतं. फरक इतकाच आहे की ते सांगत नाही, ते वागून दाखवतात, पळतात, मोबाईल धरतात, झोपेचे नाटक करतात. कारण त्यांचा मेंदू त्यांना सांगत असतो, बस आय एम एक्झॉस्टेड. आणि आपण सतत त्यांना सूचना देत असतो, अभ्यास कर, असं नाही तसं कर, हे कर, ते कर, हे नको करू, हे चुकलं, ते कमी आहे, अजून कर, बस झालं. आणि आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना मदत करतोय. पण मुलांच्या मेंदूसाठी ना हा एक आंधळा गोंधळ असतो, नॉईज असतो. जसं रेडिओ सतत मोठ्या आवाजात वाजत असेल ना तर गाणी ऐकू येत नाही. ठीक आहे, आता तर सध्या रेडिओ कालजमा झालेले आहेत, पण सततच्या या सूचनांमुळं ना पोरांसाठी ना म्हणजे मुलांकडे ना अभ्यासासाठी जागाच राहत नाही आणि हा गोंगाट जास्त होतो. अपेक्षा, त्यांचं ओझं, त्याचं दबाव, या सगळ्यांना त्यांचं मन भरून जातं. त्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे ना तर ते उरत नाही. पूर्वी अभ्यास म्हणजे क्युरिओसिटी होती, शोध होता, मजा होती. आज अभ्यास म्हणजे मार्क्स आहेत, रँक आहे, तुलना, अपमान, धमकी. अभ्यास म्हणजे आता भीती, आणि मेंदू जो आहे ना तर तो फिअर मोडमध्ये, घाबरण्याच्या त्या झोनमध्ये गेलेला असतो. आणि त्यावेळेस लर्निंग बंद होते आणि मेंदू म्हणतो की आधी वाच मग शिक. म्हणून मुलं नुसतं त्या वाचण्याकडे, लिखाण्याकडे पळतात, अभ्यास करणं टाळतात आणि विसरायला लागतात. आपण काय करतो, आपण रिवॉर्ड आणि पनिशमेंट वापरतो. 100 आले, चांगले मार्क्स आले, ग्रेड फर्स्ट आला की तुला सायकल, नाही तर तुझा मोबाईल बंद. मग अभ्यास प्रेमासाठी नाही, तर तो अभ्यास जो आहे ना तर तो व्यवहारासाठी होतो. मुलं शिकत नाही, मुलं अर्न करतात. आणि अर्न करायला कधी मजा नसते. रिवॉर्ड जो आहे ना तर तो वाढवत राहावा लागतो, प्रेशर वाढवत राहावा लागतो. आणि एक दिवस मूल म्हणतं की बस आता पोरायचं ऐकायचं असेल तर ऐकायचं, नाहीतर मग पाहायचं चांगलं त्यांच्याकडे. पण खरं सांगतो तुम्हाला, अगोदर मुलांसोबत कनेक्ट व्हावं लागेल आणि नंतरच मग करेक्ट करू शकतो आपण त्यांना. मुलांना ज्या वेळेस तुमच्यासोबत एक सिक्युअर, सेफ्टी आणि सुरक्षितता वाटेल ना, जिथं तो चुकला जरी तरी त्याच्या प्रयत्नांचं आणि कौतुक केलं जाईल ना, त्यावेळेस त्याला प्रेम मिळेल. जर मुलं घाबरली नाही तर त्यांना ती समजण्यास मदत होते.
कमी जरी पडले तरी त्यांना जर तो मान मिळाला ना, तर ते घर त्यांचं लर्निंगसाठी एक महाद्वार बनतं. आधी कनेक्शन करायचं आहे आणि मग करेक्शन करायचं आहे. म्हणून प्रॅक्टिकल आणि थोडेसे सोपे उपाय सांगतो. तुम्हाला अगदी स्वतःशी प्रामाणिक व्हायचं आणि मुलांशीही प्रामाणिक व्हायचं आहे. अभ्यासाचं वातावरण जे आहे ना, तर ते शांततेचं ठेवायचं आहे आपल्याला. फोन बाजूला ठेवायचा, आरडाओरड करायची नाही. रुटीन जी आहे ना, तर ती डेली फॉलो करायची आहे. 25 मिनिटं फोकस करून अभ्यास करायचा, नंतर 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. 2-2, 1.5-1.5, 2-2, 4-4 तासाचे मॅरेथॉन नाही करायचे. रिझल्टपेक्षा जे आहेत ना, तर आपल्याला प्रयत्नांचं कौतुक करायचं आहे. तो अभ्यासाला बसला ना, हे महत्त्वाचं आहे. सल्ला देण्याऐवजी मुलांना सर्वात महत्त्वाचं आहे की आपण अनुकरण त्यांना करण्यासाठी त्यांचे आयडल बनले पाहिजे. आपलं अनुकरण बदलायचं आहे. कारण आपलं वागणं मुलांसाठी आरसा असतं. तुमचं मूल म्हणजे फ्युचर नाही, ते तुमचं प्रेझेंट आहे. फ्युचर तर आहेच म्हणा, पण प्रेझेंट आहे. आज त्याला कसं वाटतं, आज तो सुरक्षित आहे का, हे महत्त्वाचं आहे. ज्या घरात प्रेम आहे तिथं लक्ष ऑटोमॅटिक असतं, आणि जिथं लक्ष असतं तिथं लक्ष्मी पण प्रसन्न होते. म्हणून आरडाओरड थांबा. ठीक आहे, आजच मुलांचं म्हणणं ऐकायला सुरुवात करा, आणि मग बघा अभ्यास कसा ऑटोमॅटिक व्हायला लागतो. आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा त्या पालकाला ज्यांना हा मदत करू शकेल. आत्तापुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. राम राम.